हियर इज द इंड्यूस्ड स्ट्रक्चरल अँड बायोकेमिकल डिफेन्स. ठीक आहे. इन दॅट फर्स्ट इज द रिकॉग्निशन ऑफ पॅथोजन बाय द होस्ट प्लांट. अर्ली रिकॉग्निशन ऑफ द पॅथोजन बाय प्लांट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. प्लांटला या ठिकाणी पॅथोजनची ओळख पटणं किंवा लवकरात लवकर ओळख पटणं हे खूप या ठिकाणी महत्त्वाचं आहे, की जेणेकरून प्लांटमध्ये जे बायोकेमिकल्स असतील किंवा स्ट्रक्चरल डिफेन्ससाठी प्लांट्स पॅथोजनपासून स्वतःला प्रोटेक्ट करू शकतो. ओके. की प्लांट्समध्ये काय होतं की या ठिकाणी पॅथोजनचं जेव्हा त्याला रिकॉग्निशन झाल्यानंतर त्याच्यामध्ये प्लांट्सला मॉलिक्यूलकडून या ठिकाणी सिग्नल्स भेटतात. जसं की मॉलिक्यूल्स जे तर मॉलिक्यूल या ठिकाणी इंडिकेट करतात की या ठिकाणी पॅथोजनचं प्रेझेन्स आहे. आणि मग ते एकदा की रिकॉग्निशन झालं त्याच्यानंतर पॅथोजन जे तर मग रिकॉग्निशन झाल्यानंतर पॅथोजन या ठिकाणी पॅथोजन प्लांट्स जे तर ते पॅथोजनसोबत या ठिकाणी फिजिकल कॉन्टॅक्ट जो येतो तर अवॉइड करू शकतात. ठीक आहे. सो द रिकॉग्निशन ऑफ पॅथोजन बाय द होस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट इज द इंड्यूस्ड स्ट्रक्चरल डिफेन्स. इन दॅट इवन आफ्टर पॅथोजन हॅज पेनिट्रेट. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय होतं की पॅथोजननी जरी ह्याच्यामध्ये पेनिट्रेट केलं तर कधी कधी काय होतं की ह्याच्यामध्ये सायटोप्लाझम जो आहे तर सायटोप्लाझम ह्या डिफेन्स स्ट्रक्चर जे त्या डिफेन्स स्ट्रक्चरमध्ये इन्व्हॉल्व होतो. ठीक आहे. मग जेव्हा सायटोप्लाझम ह्या डिफेन्स स्ट्रक्चरमध्ये इन्व्हॉल्व होतो त्या ह्याला आपण सायटोप्लाझमिक डिफेन्स रिॲक्शन असं म्हणतो. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये काय होतं की ज्या सेलवरती या ठिकाणी प्लांटनी अटॅक केला आहे. ठीक आहे. ती सेल जर डेथ झाली, फायनली जर तिची डेथ झाली त्या सेलची, तर सुद्धा या ठिकाणी प्लांट्स जे तर ते प्लांट आतमध्ये त्या सेलला प्रोटेक्ट करण्याचं काम करतात. तर ती जी रिॲक्शन आहे किंवा ती जी प्रोसेस आहे त्याला आपण या ठिकाणी नेक्रोटिक किंवा हायपर सेन्सिटिव्ह डिफेन्स रिॲक्शन असं म्हणतो. मग या ठिकाणी हिस्टोलॉजिकल डिफेन्स स्ट्रक्चर जे तर हे हिस्टोलॉजिकल डिफेन्स स्ट्रक्चरमध्ये फर्स्ट या ठिकाणी येते फॉर्मेशन ऑफ कॉर्क सेल. ठीक आहे. इन्फेक्शन बाय पॅथोजन फ्रिक्वेंटली इंड्यूस प्लांट टू फॉर्म सेव्हरल लेयर्स ऑफ कॉर्क सेल ॲट द पॉईंट ऑफ इन्फेक्शन. ठीक आहे. आपण काय बघतो आता इंड्यूस्ड इफेक्ट बघतोय की या ठिकाणी पॅथोजनचा अटॅक होऊ नये किंवा पॅथोजनचा अटॅक या ठिकाणी फर्स्ट रिकॉग्निशन या ठिकाणी प्लांटला होस्ट प्लांट जे त्याला रिकॉग्निशन झालं पाहिजे की या ठिकाणी पॅथोजन जो आहे तर त्या पॅथोजनचा प्रेझेन्स आहे. रिकॉग्निशन झाल्यानंतर जो इफेक्ट इंड्यूस्ड होणार आहे या ठिकाणी किंवा जे डिफेन्स मेकॅनिझम या ठिकाणी इंड्यूस होणार त्याला आपण इंड्यूस्ड स्ट्रक्चरल किंवा मग बायोकेमिकल इफेक्ट म्हणू शकतो. किंवा ह्याच्यामध्ये स्ट्रक्चरमध्ये फर्स्ट जो आहे तो म्हणजे फॉर्मेशन ऑफ कॉर्क लेअरमध्ये काय होतं की या ठिकाणी पॅथोजनचं इन्फेक्शन झाल्यानंतर प्लांटमध्ये किंवा होस्ट प्लांट जे असेल किंवा पर्टिक्युलर तो जो एरिया असणार आहे तर त्या एरियामध्ये या ठिकाणी कॉर्क सेल जे तर त्या कॉर्क सेलचा लेअर या ठिकाणी फॉर्म होतो. दिस कॉर्क लेअर इनहिबिट फर्दर इन्व्हेजन ऑर द एंट्री ऑफ पॅथोजन बियॉन्ड द इनिशियल लेशन अँड ऑल्सो ब्लॉक द स्प्रेड ऑफ एनी टॉक्सिक सबस्टन्स दॅट दी पॅथोजन मे सिक्रेट. ठीक आहे. हे जे कॉर्क लेअर आहे हे कॉर्क लेअरचा या ठिकाणी फॉर्मेशन झाल्यानंतर ते पॅथोजनची जी एंट्री आहे ते पॅथोजनची एंट्रीसुद्धा या ठिकाणी इनहिबिट करतात. पॅथोजन जर काही टॉक्सिक सबस्टन्स या ठिकाणी सिक्रेट करत असेल तर ते पॅथोजनचे टॉक्सिक सबस्टन्सचा जो स्प्रेड होणार आहे तो स्प्रेडसुद्धा या ठिकाणी ते कॉर्क लेअर जो आहे तर ते ब्लॉक करून टाकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉर्क लेअर जो आहे तर वॉटर असेल मिनरल असेल तर त्याचा जो सप्लाय तो हेल्दी एरियापासून इन्फेक्टेड एरियाकडे जाण्यासाठी तो जो वे असेल किंवा जो फ्लो असेल तो फ्लोसुद्धा या ठिकाणी स्टॉप करतात, ब्लॉक करतात. आणि पॅथोजन जे तर या ठिकाणी पॅथोजनला न्यूट्रिशन किंवा नॉरिशमेंट जे असेल ती नॉरिशमेंट त्या ठिकाणी भेटत नाही. ठीक आहे. अशा पद्धतीने कॉर्क लेअर जे आहे ते कॉर्क लेअरपासून या ठिकाणी डिफेन्स मेकॅनिझम कॅरीड आउट केलं जातं. देन सेकंड इज दी फॉर्मेशन ऑफ ॲब्सिशन लेअर. ॲब्सिशन लेअरमध्ये काय होतं इट इज द गॅप बिटवीन होस्ट सेल लेअर अँड डिव्हाइस फॉर ड्रॉपिंग ऑफ ओल्डर लिव्ज अँड मॅच्युअर फ्रूट. ठीक आहे. आता ॲब्सिशन लेअर तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता. ॲब्सिशन लेअर म्हणजे काय एक गॅप रिजन आहे. ठीक आहे. एक गॅपचं रिजन आहे कशामधला होस्टच्या सेलचं लेअर आणि डिव्हाइस ड्रॉपिंग ऑफ म्हणजे ज्या ठिकाणून ओल्डर लिव्ज असतील किंवा मॅच्युअर फ्रूट असतील ते फॉलिंग ऑफ होणार आहे ते खाली पडणार आहे. ठीक आहे. आपल्याला माहिती फ्रूट मॅच्युअर झाल्यानंतर ते ऑटोमॅटिकली या ठिकाणी फॉल ऑन होतं किंवा मग या ठिकाणी लिव्ज जे ते ड्राय झाल्यानंतर किंवा ओल्डर झाल्यानंतर ते सुद्धा या ठिकाणी फॉल होऊन खाली पडतात. तर त्या ठिकाणी तो जो लेअर आहे तर तो लेअर म्हणजे या ठिकाणी ॲब्सिशन लेअर. मग ॲब्सिशन लेअर जो आहे ॲब्सिशन लेअर कसा यूज होतो डिफेन्स मेकॅनिझममध्ये तर इन्फेक्टेड एरिया जो आहे तो इन्फेक्टेड एरिया पॅथोजन्ससहित या ठिकाणी फॉलिंग ऑफ करणं अशा पद्धतीने हा ॲब्सिशन लेअर जो आहे तर तो या ठिकाणी त्याचा यूज होतो. ठीक आहे. नेक्स्ट इज दी फॉर्मेशन ऑफ टायलोसिस. टायलोसिस form in xylem vessels of most plant under various condition of stress and during invasion of
मोस्ट ऑफ द झायलम इन्व्हेडिंग पॅथोजन. त्या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं की टायलोसिस हे काय, या ठिकाणी झायलम वेसल्स जे असतात, झायलम वेसल्सवरती किंवा झायलमवरती या ठिकाणी जेव्हा पॅथोजनचा अटॅक होतो, ठीक आहे, त्यावेळेस झायलम टायलोसिस जे आहेत किंवा टायलोसिस जे आहेत, तर त्या टायलोसिसचं झायलम वेसल्सच्या आतमध्ये फॉर्मेशन होतात. ठीक आहे. मग हे टायलोसिस काय करतात किंवा टायलोसिस कसे असतात, हे टायलोसिस या ठिकाणी एक प्रोट्रुजन असतं. कशाचं प्रोट्रुजन असतं, तर या ठिकाणी झायलम पॅरेन्कायमेटस सेल वॉल जे असतात, त्या सेल वॉलचा या ठिकाणी एक टायलोसिस किंवा थोडासा फुगवटा असा त्याचा तयार झालेला असतो. ठीक आहे. मग हे काय करतात, या ठिकाणी टायलोसिस जे हे टायलोसिस या ठिकाणी पॅथोजन जे इन्फेक्शन या ठिकाणी स्प्रेड करते, तर त्या पॅथोजनचं इन्फेक्शन स्प्रेड होण्यापासून या ठिकाणी ब्लॉकिंग या ठिकाणी ते करतात. त्याचे टायलोसिसचे जर नंबर बघितले आपण, तर या ठिकाणी साईज किंवा नंबर जर बघितले, तर या ठिकाणी साईजने थोडासा असा मोठा असल्यामुळे या ठिकाणी फुगवटा असल्यामुळं तो टायलोसिस जो आहे तो पूर्णपणे टायलोसिस या ठिकाणी ब्लॉक केला जातो आणि पॅथोजनचा जो इन्फेक्शन आहे तो स्प्रेड होण्यापासून या ठिकाणी स्टॉप केला जातो. Then next is the deposition of gum. Various types of gum are produced by many plant around lesion after infection by pathogen or injury. ठीक आहे. या ठिकाणी प्लांटमध्ये आपल्याला माहिती आहे की वेगवेगळे प्लांट्स जे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे गम्स जे आहेत, तर ते तयार केले जातात. ठीक आहे. काही प्लांट्स जे तर त्या ठिकाणी इन्फेक्शन झाल्यानंतर किंवा इंजुरी झाल्यानंतर त्याच्यातून थोडासा असा स्टिकी जो सबस्टन्स असतो तो या ठिकाणी त्यांचा सिक्रेट व्हायला लागतो. ठीक आहे. द डिफेन्सिव्ह रोल ऑफ गम स्टेम्स फ्रॉम दी fact that they are deposited quickly in the intercellular space and within the cell surrounding the locus of infection, thus forming of impenetrable barrier that completely encloses the pathogen. The pathogen then become isolated, starves and sooner or later dies. ठीक आहे. या ठिकाणी काय होतं की आपल्याला माहिती आहे पॅथोजन जे आहेत, काही पॅथोजनमुळं पॅथोजनच्या इन्फेक्शनमुळं किंवा काही प्लांटला इंजुरी झाल्यामुळं प्लांटमधून या ठिकाणी स्टिकी सबस्टन्स जो लिबरेट होतो, तर त्याला आपण गम म्हणतो किंवा गम डिपॉझिशन म्हणू शकतो. तर मग हा गम डिपॉझिशन किंवा गम जो आहे तो डिफेन्स रोल कसा या ठिकाणी करतो, तर या ठिकाणी गम जे तर तो एकदम म्हणजे लिबरेट झाल्यानंतर एकदम क्विकली जर प्लांटच्या सेलमध्ये जे इंटरसेल्युलर स्पेस असतात, त्या इंटरसेल्युलर स्पेसमध्ये या ठिकाणी पूर्ण इंटरसेल्युलर स्पेस ऑक्युपाय करून घेतो, की जेणेकरून प्लांटमध्ये जे या ठिकाणी इन्फेक्शन होणार आहे किंवा पॅथोजन या ठिकाणी इंटरसेल्युलर स्पेसमधून एंट्री घेऊ शकतात, पेनिट्रेशन करू शकतात, तर तो पूर्ण एरिया जो आहे तर तो इनपेनिट्रेबल किंवा बॅरियर म्हणून त्या ठिकाणी पॅथोजन जे तो पूर्णपणे गम जो आहे तो पूर्णपणे क्लोज करून घेतात, की जेणेकरून पॅथोजनला आतमध्ये एंट्री भेटू शकत नाही किंवा जे आतमध्ये जे पॅथोजन असतील तर त्यांना सुद्धा आतमध्ये पूर्णपणे पॅक करून घेतात, त्याच्या आतमध्ये एन्क्लोज करून घेतात, की जेणेकरून पॅथोजन जे आहेत ते पूर्णपणे आयसोलेट होऊन जातील आतल्या आत आणि स्टार्स त्यांना फूड किंवा न्यूट्रिशन न भेटल्यामुळे ते त्या ठिकाणी डेड त्यांचं ते होऊ शकतं. ठीक आहे. नेक्स्ट इज दी लिग्निफिकेशन. या ठिकाणी लिग्निफाईड वॉल जे असतात, तर लिग्निफाईड वॉल हायपी ज्या असतात त्या हायपीला आतमध्ये पेनिट्रेशन करण्यापासून एक इफेक्टिव्ह बॅरियर म्हणून त्या ठिकाणी ॲक्ट करतात किंवा कधी कधी ते इम्परमिएबल बॅरियर म्हणून सुद्धा या ठिकाणी ॲक्ट करतात, की जेणेकरून त्याच्या आतमध्ये न्यूट्रिशन जे तर ते न्यूट्रिशन आतमध्ये जाऊ नाही शकत किंवा बाहेरसुद्धा या ठिकाणी त्याच्यातून मटेरियल काही येऊ नाही शकत, की त्याच्यामुळे काय होतं की पॅथोजन जे तर ते पॅथोजन या ठिकाणी स्टार्वेशनमुळे त्यांची डेथ त्या ठिकाणी होऊ शकते. Last is the subrization. In several plants, as soon as infection occur in the cell, the infected cell becomes surrounded by subrized cell. This isolated them फ्रॉम हेल्दी टिश्यू. ठीक आहे. या ठिकाणी सबरायझेशनमध्ये काय होतं की प्लांटमध्ये समजा एखाद्या एरियामध्ये जर इन्फेक्शन झालं, ठीक आहे, तर त्या इन्फेक्टेड एरियामध्ये तो इन्फेक्टेड एरिया जो आहे सडनली किंवा क्विकली आपण म्हणू शकतो की त्या इन्फेक्टेड एरियाला सबराईज सेल जे आहेत ते पूर्णपणे सराउंड करून घेतात, की जेणेकरून त्या भागाला किंवा तेवढ्या भागाला एरियामध्ये जेवढं इन्फेक्शन झालेलं आहे तो इन्फेक्शन तेवढ्या एरियामध्येच राहावा, दुसरीकडे स्प्रेड होऊ नये, त्यासाठी सबराईज सेल जे त्याला सराउंड करून घेतात. ठीक आहे. इंड्युस्ड बायोकेमिकल डिफेन्स और ॲक्टिव्ह डिफेन्स. The induced biochemical changes in host plant are developed after pathogen attack to plant. ठीक आहे. जेव्हा पॅथोजन या ठिकाणी प्लांटला अटॅक करतात त्याच्यानंतर इंड्युस्ड बायोकेमिकल चेंजेस जे आहेत किंवा इंड्युस्ड बायोकेमिकल डिफेन्स जो आहे तो प्लांटमध्ये आपल्याला बघायला भेटतो. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे फायटोलेक्झिन.
Phytoalexin are toxic antimicrobial substance produced in the appreciable amount in plant only after stimulation by various types of phytopathogenic or microorganism phytopathogenic microorganisms or by chemical and mechanical injury. ठीक आहे, या ठिकाणी फायटोअलेक्झिन्स जे आहेत तर हे फायटोअलेक्झिन टॉक्झिक अँटीमायक्रोबियल सबस्टन्स आहे की जे या ठिकाणी प्लांटमध्ये प्रेझेंट असतात. कधी प्लांटमध्ये प्रेझेंट असतात की जेव्हा प्लांटमध्ये वेगवेगळ्या टाईपचे किंवा या ठिकाणी प्लांटमध्ये फायटोपॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे असतात तर त्या या ठिकाणी प्लांटमध्ये प्रेझेंट असतात किंवा मग केमिकल किंवा मेकॅनिकल इंजुरी प्लांटला होते त्यावेळेस हे फायटोअलेक्झिन टॉक्झिक जे आहेत हे प्लांटमध्ये प्रोड्यूस होतात. ठीक आहे. मोस्ट ऑफ दी फायटोअलेक्झिन आर टॉक्झिक टू अँड इनहिबिट द ग्रोथ ऑफ फंजाय पॅथोजेनिक टू फंजाय. ठीक आहे. मग या ठिकाणी पॅथोजेनिक टू प्लांट या ठिकाणी भरपूर सारे फायटोअलेक्झिन जे आहेत हे प्लांटला या ठिकाणी हे टॉक्झिक असतं. ठीक आहे. प्लांटला नाही सॉरी जे पॅथोजन आहे त्यांच्यासाठी हे टॉक्झिक असल्यामुळे या ठिकाणी फंजाय असतील किंवा कुठले दुसरे पॅथोजन असतील तर त्यांची ग्रोथ जी आहे तर ती ग्रोथ इनहिबिट करायचं काम या ठिकाणी हे फायटोअलेक्झिन्स जे आहेत हे करतात. मग हे फायटोअलेक्झिन फंजायला टॉक्झिक असतात, बॅक्टेरियाला असतात, नेमॅटोड्स जे असतात किंवा दुसरे कुठले ऑर्गॅनिझम्स असतील की जे प्लांटसाठी पॅथोजेनिक आहेत त्यांच्यासाठी हे टॉक्झिक म्हणून ॲक्ट करतं. ठीक आहे. मग हे फायटोअलेक्झिन जे आहेत ह्याच्यामध्ये हाय मॉलिक्युलर वेटचे सबस्टन्स जे आहेत ते हाय मॉलिक्युलर वेटचे सबस्टन्स ह्याच्यामध्ये प्रेझेंट असतात की जे फंगल सेल वॉल जे त्याचंसुद्धा कॉन्स्टिट्युएंट ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतात जसं की कायटिनेज असेल किंवा मग ग्लायकोप्रोटीन, पॉलिसॅकॅराइड्स, ग्लुकॅन्स हे सगळे कॉन्स्टिट्युएंट जे आहेत हे फंगल सेल वॉलमध्ये सुद्धा प्रेझेंट असतात आणि हे फायटोअलेक्झिन इलिसिटर्स जे आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा जनरली प्रेझेंट असतात. ठीक आहे. नेक्स्ट इज दी टॉक्झिन प्रोडक्शन. प्लांट प्रोड्यूस अँड ॲक्युमुलेट chemical toxic to pathogen which is effective and important compound of active defense strategy of plant. ठीक आहे. या ठिकाणी प्लांट जे जसं आपण फायटोअलेक्झिन बघितलं सिमिलरली प्लांट काय करतात केमिकल टॉक्झिक जे हे केमिकल टॉक्झिक या ठिकाणी प्रोड्यूस करतात की जे पॅथोजनसाठी या ठिकाणी टॉक्झिक असतात आणि ते स्वतःची डिफेन्स स्ट्रॅटेजी म्हणून ते जे टॉक्झिक आहेत तर त्या टॉक्झिकला ॲक्टिव्ह डिफेन्स स्ट्रॅटेजी म्हणून त्या ठिकाणी यूज करतात. स्लो प्रोडक्शन ऑर ॲक्युम्युलेशन ऑर लो लेवल्स ऑफ सिमिलर केमिकल हॅव रिपोर्टेड इन ससेप्टिबल होस्ट. नेक्स्ट इज दी फेनॉलिक कंपाऊंड्स. मग हे जे फेनॉलिक कंपाऊंड्स असतात फेनॉलिक कंपाऊंडसुद्धा या ठिकाणी प्लांट प्रोड्यूस करतात. केमिकल टॉक्झिक आहे जे पॅथोजन जे आहेत हे पॅथोजनची ग्रोथ इनहिबिट करतात किंवा त्यांच्या ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्यांच्या ॲक्टिव्हिटी इनहिबिट करण्याचं काम जे आहेत हे फेनॉलिक कंपाऊंड्स करतात. मग फेनॉलिक कंपाऊंड्स कुठले कुठले तर क्लोरोजेनिक ॲसिड असेल, कॅफिक असेल, ऑक्सिडेशन प्रोडक्ट्स ऑफ फ्लोरेटीन, हायड्रोक्विनोन, हायड्रॉक्झिक्विनोन, देन फायटोअलेक्झिन हे काही असे फेनॉलिक कंपाऊंड्स आहेत की जे काय करतात पॅथोजनची ग्रोथ इनहिबिट करतात आणि त्यांच्या ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्यासुद्धा या ठिकाणी स्लो करण्याचं काम किंवा इनहिबिट करण्याचं काम करतात. देन नेक्स्ट इज द टॉक्झिन्स. टॉक्झिन्स आर इन्व्हॉल्व इन द डेव्हलपमेंट ऑफ पॅथोजेनेसिस. द रेजिस्टन्स ऑफ टॉक्झिन इन होस्ट विल बी रेजिस्टन्स टू पॅथोजन induced biochemical defense. This can be achieved by detoxification or lack of receptor site for this toxin. आता पॅथोजेनेसिस जे त्या पॅथोजेनेसिसच्या डेव्हलपमेंटमध्ये टॉक्झिन जे तर टॉक्झिन या ठिकाणी खूप मोठा रोल आहे. तर होस्ट टॉक्झिनला जेवढं रेजिस्ट करेल तेवढी त्यांची रेजिस्टिंग पॉवर जी आहे अगेन्स्ट पॅथोजन तेवढी त्या ठिकाणी इन्क्रीज होत जाणार आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी इंड्यूस्ड बायोकेमिकल इफेक्ट जे आहे त्या इंड्यूस्ड बायोकेमिकल इफेक्टमध्ये जसं आपल्याला माहिती आहे की प्लांटमध्ये जेवढा रिसेप्टर साईट्स जेवढं कमी रिसेप्टर साईट्स असतील तेवढं पॅथोजन जे तेवढं त्यांना अटॅचमेंटसाठी या ठिकाणी कमी चान्सेस असतात. अशा पद्धतीचे टॉक्झिन्स जे आहेत हे प्लांट डिफेन्स मेकॅनिझममध्ये रोल दाखवतात. आणि लास्ट इज दी एन्झाईम. In development of disease, enzyme plays important role and they produce different pathogens. They produced by different pathogen to carry out various reaction. So the neutralizing activity of enzyme important in defense. The defense strategy of resistance plant works against activity of phenol, tannin and protein as enzyme inhibitor. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे की प्लांट डिसीज डेव्हलपमेंटमध्ये या ठिकाणी एन्झाईम्स जे आहेत एन्झाईम्स या ठिकाणी खूप महत्त्वाचे वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स जे आहेत वेगवेगळ्या पॅथोजनसाठी वेगवेगळे एन्झाईम्स जे आहेत तर त्या ठिकाणी वेगवेगळे एन्झाईम प्रोड्यूस करत असतात की जेणेकरून
ते स्वतःला त्यापासून डिफेंड करू शकतात किंवा त्यापासून या ठिकाणी काही न्यूट्रलायझिंग ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या न्यूट्रलायटिंग ॲक्टिव्हिटीपासून सुद्धा ते स्वतःला डिफेंड करू शकतात. मग ह्याच्यामध्ये फेनॉल असतील, टॅनिन असतील किंवा प्रोटीन असतील, हे जे एन्झाईम आहे हे एन्झाईम ॲज इन्हिबिटरी त्या ठिकाणी वर्क करतात. फेनॉल्स आर नॉट अँटीफंगल बट पॅथोजन इनइफेक्टिवली बाय न्यूट्रलायझिंग देअर एन्झाईम. तर फेनॉल जे आहेत, ठीक आहे, फेनॉलिक कंपाऊंड्स जे असतील किंवा फेनॉल्स जे आहेत तर हे अँटीफंगल नाही आहे, ठीक आहे. म्हणजे फंजाय जे आहेत हे फंजायला रेजिस्ट नाही करू शकत, पण फंजायचा इफेक्ट जो आहे तर तो फंजायचा इफेक्ट या ठिकाणी किंवा फंजायला इनइफेक्टिव्ह त्या ठिकाणी ते एन्झाईम जे आहेत ते करू शकतात, ठीक आहे. अशा पद्धतीने आपला हा चॅप्टर या ठिकाणी संपला आहे. आपण पुढचा चॅप्टर नेक्स्ट लेक्चरला या ठिकाणी स्टार्ट करू.